श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 15 जून, आज सर्वात मोठी अमावस्या आहे. हिंदू संस्कृतीत अमावस्या या तिथीला अत्यंत फलदायी आणि शुभ मानलं जातं. अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक ही तिथी म्हटली गेलेली आहे. या दिवशी चंद्र जो आहे तर तो पूर्णपणे दिसत नाही, तो 16 कलांनी परिपूर्ण असतो. 2026मध्ये या दिवशी पितरांचे श्राद्ध, विधी, दान, त्याचबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान केले जाते. या दिवशी विशेष पूजा विधी करण्याला खूप मोठं प्राधान्य दिलं जातं. यामुळे पितृदोष हा नाहीसा होतो, जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. अमावस्या ही प्रामुख्याने पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना तृप्त करण्यासाठी समर्पित आहे. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी दान आणि तर्पण केले जाते. या दिवशी माता लक्ष्मीचीही पूजा केल्याने आणि शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला अतिशय शुभ म्हटलं जातं, कारण सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. विवाहित स्त्रिया या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात. तर दर्श अमावस्येच्या दिवशी या दिवशी चंद्र रात्री अजिबात दिसत नाही. या दिवशी चंद्रदेवाची प्रार्थना केल्याने मन शांत होते आणि चंद्रदेवाला अर्घ्य दिल्याने आणि चंद्राखाली जर तुम्ही या दिवशी नैवेद्य ठेवत असाल तर घरामध्ये वादविवाद कमी होत असतात. मास अमावस्येच्या दिवशी त्रिग्रही राजयोग तयार होत आहे. तर यंदा ज्येष्ठ अधिक महिन्याची अमावस्या तिथी 14 जून 2026 रविवारच्या दिवशी संध्याकाळी सुमारे 6:52 चालू होणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 जून सोमवारच्या रात्री सुमारे 8:28 राहणार आहे. तर हिंदू धर्मात सूर्यदेवची तिथी जी आहे तर ती म्हटली जाते. अमावस्या तिथीच्या सूर्योदय जे आहे तर तो 15 जून सोमवारी होणारा असल्याने याच दिवशी अमावस्या जी आहे तर ती म्हटली जाते आणि याच दिवशी सोमवती अमावस्या मानली जाईल. म्हणूनच जून महिन्याची अमावस्या विशेष आहे. ही ज्येष्ठ अधिक मासाची अमावस्या आहे. दर 3 वर्षांनी येत असते. या दिवशी 3 ग्रह मिथुन राशीत एकत्र येत आहेत, त्यामुळे त्रिग्रही राजयोग तयार होत आहे. हा राजयोग 5 राशीसाठी अत्यंत शुभ राहणार आहे. या दिवशी सूर्य, चंद्र आणि बुध मिथुन राशीत असणार आहे, त्यामुळेच त्रिग्रही राजयोग तयार होणार आहे. सोमवती हा दिवस जो आहे, अमावस्या जी आहे तर ती पितरांचे पूजन, तर्पण, पिंडदान करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. म्हणूनच अधिक महिना इतका पवित्र आणि 3 वर्षांनी येतो. या 33 संख्येला श्री हरिविष्णूच्या मंत्राचं जप केला जातो. 33 जे मंत्र आहे तर त्याचा जप केला जातो. तर अधिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येसुद्धा दर 3 वर्षांनीच येते, म्हणून याला जास्त महत्त्व दिलं जातं. तर या दिवशी शिवशक्तीची पूजा केली जाते. तसंच स्त्रियांनी हे व्रत करून पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला आणि तिथे एक शुद्ध तुपाचा, मोहरीचा, तेलाचा दिवा लावण्याला खूप महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 108 वेळा किंवा 11 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. अधिक महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने जीवनातील नकळत कळत झालेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते. या दिवशी अमावस्येच्या दिवशी अनेक जण पवित्र गंगेमध्ये स्नान करतात. एक गाईच्या तुपाचा शुद्ध फुलवात किंवा दिवा लावत असतात. इथे 33 वाती जे आहे तर त्या नदीमध्ये आपल्याला ओटी घ्यायची आहे. ओटीमध्ये एक नारळ घ्यायचा आहे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा द्रोणमध्ये लावायचा आहे. हलका दिवा असायला हवा असा दिवा आपल्याला लावायचा आहे. तर पहा, प्रत्येकांना पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य होत नाही, म्हणूनच घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने आपल्याला संपूर्ण तीर्थक्षेत्री केल्याचं स्नान जे आहे तर ते मिळत असते. संपूर्ण अधिक मासाचं शुभफळ आपल्याला प्राप्त होईल. जीवनातील सर्व दुःख, अडचणी, पितृदोष हा नाहीसा होईल. 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या मनातील ज्या अडलेल्या इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील. म्हणून या दिवशी कोणती वस्तू आहे ही आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर कोणत्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका.
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा जो उपाय आहे तर हा सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी सकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये चिमण्या ओरडायला लागतात किंवा कावळा ओरडायला लागतो सकाळी, त्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे, ज्यामुळे अधिक मासाचं शुभफळ जे आहे हे आपल्याला संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे. तर या 33 संख्येला जसं महत्त्व आहे तसंच 33 वर्षानंतर आलेला जो धोंडा आहे, ज्याला आपण अधिक मास म्हणत असतो, तर त्या अधिक मासाला खूप महत्त्व दिलं जातं. सोमवारी अमावस्येला जर तुम्ही घरातील सदस्य जे आहेत 4 असेल 5 असेल तर त्यांनी सर्वांनी मिळून हा जर उपाय केला तर अगदी लहान मुलापासून तर सर्वांनी, मोठ्या मुलांनी किंवा घरातील पुरुष मंडळी आहे तर त्यांनी ही जर वस्तू टाकून आंघोळ केलं तर घरातील सर्व वास्तुदोष आणि आपल्या जीवनातील शत्रू हे कमी होतात. बघा, जर आपल्या जीवनामध्ये काही दोष लागलेले असेल, आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत, त्यामुळे त्या वस्तू आपण वापरत असतो घरामध्ये आणि त्या वस्तू वापरल्यानंतर आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या येऊ लागतात, घरामध्ये नजरबाधा होते किंवा पैसे घरामध्ये पुरत नाही. अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. तर काही वेळा आपण कष्टही करतो आणि मेहनतही करत असतो, पण पैसा घरामध्ये टिकत नाही. कोणी कितीही तुम्हाला वस्तू दिलेली असेल, ती वस्तू जर आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे न करता अडथळे आणत असेल तर त्या वस्तूचं महत्त्व जास्त टिकत नाही. त्या वस्तूला तितकी मान्यता दिली जात नाही. त्या वस्तूमुळे कोणते ना कोणते अपघात आहे तर ते घडत असतात. आपल्या इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. म्हणूनच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, तर आपल्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य, धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी आणि आपल्या मुलाच्या परीक्षेमध्ये भरभरून यश मिळण्यासाठी आणि मुलाला आणि पतीला भरभरून व्यवसायामध्ये यश मिळावं असं वाटत असेल तर बऱ्याच वेळा काय होतं, आपण कष्ट तर करतो, पैसा घरामध्ये येतो पण पैसा टिकत नाही. घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. जर आपल्याकडे पैसा येत असेल आणि तो पैसा आला तर आपल्याकडे टिकत नसेल, तर कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हा पैसा पुन्हा तिकडे निघून जात असेल तर हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. हा जर उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कष्टाला यश मिळते आणि त्याचबरोबर तुमचा पैसा जो आहे तर तो तुमच्याकडे टिकून राहतो आणि तुम्ही भरपूर मेहनत करत आहात, त्या मेहनतीचं फळ तुम्हाला प्राप्त होते. तर पहा, आपल्या जीवनामध्ये काही असे शत्रू असतात, हे शत्रू आपल्यावर गुप्त वार करत असतात किंवा काही शत्रू असतात तर ते आपल्याला माहिती राहत नाही. आपण त्यांना गोड बोलतो पण ते विचार करत असतात आपल्याबद्दल की हा गोड बोलतो तर मग याचा आपण फायदा घ्यावा. असे बरेच व्यक्ती असतात, तर आपल्याला कळत नाही की तो व्यक्ती आपला किती फायदा घेत आहे. एखादा शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असतो पण ते आपल्याला समोरून आपल्याला समजत नाही. तुमच्याशी भांडण करतो, गोडही बोलतो, तरीही आपल्याला कळत नाही. तर पहा, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे आणून देत असेल तो शत्रू, ज्यामुळे तुमच्या मुलाच्या जीवनामध्ये किंवा पतीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी राहत नाही. शत्रूसुद्धा पूर्णपणे या उपायाने नष्ट होतो आणि म्हणूनच एखादा शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर त्याला दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूपच प्रभावी म्हटला जातो. तर त्या शत्रूचा नायनाट होतो. म्हणूनच ह्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे. यामुळे मन आणि शरीर शुद्ध होते आणि आपण या पाण्याने आंघोळ केल्यानंतर आपल्याला तीर्थक्षेत्र पवित्र गंगेमध्ये जाण्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होते. आपल्यामध्ये जी नकारात्मकता आहे तर ती दूर होऊन आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी चालू होते आणि आपण मनामध्ये शुद्ध विचार करायला लागतो. जेव्हा आपल्या मनामध्ये शुद्ध विचार असतात किंवा राग कमी होतो तेव्हा आपण कोणत्याही कामामध्ये यश हे नक्कीच मिळवू शकतो. तर पहा, बरेच जणांना घरातून
कामानिमित्त, व्यवसायाकरता किंवा कोणतं काम असेल, नोकरी असेल त्यासाठी बाहेर जावे लागते. बाहेर गेल्यानंतर आपण जेव्हा रोडला चालतो किंवा चालत असताना काही वस्तू ओलांडत असतात, तर जेव्हा ह्या वस्तू ओलांडल्या जातात तेव्हा आपल्या मनामध्ये भीती तयार होते, नकारात्मकता तयार होते. आपण विचार करत नाही की कोणती वस्तू ओलांडून आलेली आहे. आपले आजी आजोबा सांगत असतात की रस्त्याने चालत असताना लिंबू मिरची असेल किंवा कोणती वस्तू पडलेली असेल तर त्याला चुकूनही ओलांडू नये. कारण आपण बाहेर गेल्यानंतर काही बाहेरची लोक चांगली नसतात किंवा ज्या जागेवरती आपण जाऊन आलेलो आहो तर तिथे कोणती दुर्घटना घडलेली आहे तर हे आपल्याला माहिती नसते. तर ज्या ठिकाणी आपण घटना घडलेली आहे तर तिथे आपण थांबत असतो. त्या जवळची जी नकारात्मकता आहे तर ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभत असते. त्यामुळे घरामध्ये वाद विवाद, नकारात्मकता, चिडचिड होते आणि घरामध्ये प्रवेश केल्यामुळे यामुळे घरामध्ये अनेक समस्या, अडथळे आणि वारंवार संकट येत राहतात. कारण अमावस्येचा हा एक दिवस असा असतो की तो महिन्यातून एकदा येतो. महिन्याच्या शेवटचा दिवस असतो आणि तो दिवस म्हणजे नकारात्मक गोष्टी आणि वाईट शक्ती, नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूपच प्रभावी म्हटला जातो. तर काही जण या दिवशी तांत्रिक क्रिया करत असतात. याचा प्रभाव आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर न पडावा त्यासाठी हा उपाय केला जातो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सोमवारच्या दिवशी आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. मीठ हे आपल्या जीवनातील शत्रू, नकारात्मकता कमी करण्याचं साधन आहे. कारण असं म्हटलं जाते की मीठ हा जो पदार्थ आहे हा आपण काचेच्या वाटीमध्ये जर ठेवला किंवा काचेच्या भरणीमध्ये ठेवला तर आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. एखाद्या दिवशी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हे मीठ ठेवायचं आहे. नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही मीठ घेतलं तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, यामध्ये काही वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे. ते म्हणजे पहा, यामध्ये आपल्याला जी वस्तू आहे ती हळद. हळद ही श्रीहरिविष्णूला खूपच प्रिय आहे. अमावस्या ही श्रीहरिविष्णूला आणि शिव यांना समर्पित असते. म्हणून या दोन्ही देवाचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हळद जी आहे तर ही घ्यायची आहे. पहा, मीठ घेतल्याने काय होते की थकवा, स्नायुदुखी आणि सूज कमी करण्यासाठी कोमट पाण्यात 1 चमचा मीठ टाकून आंघोळ करावी. या मिठाने आंघोळ केल्याने आपल्याला आश्चर्यकारक फायदे जाणवू लागतात आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होते. तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही हळद टाकता तेव्हा त्वचेच्या समस्या दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकता वाढत असते आणि श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो. तिसरी वस्तू आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला त्रुटी फिरवून घ्यायची आहे किंवा तिची पूड जी आहे बारीक करून टाकायची आहे. असं केल्याने काय होते की आपल्यामध्ये मनामध्ये शुद्धता तयार होते आणि या पाण्याने आंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी दूर होते आणि त्वचेवरील जे बॅक्टेरिया आहे तर त्या नष्ट होतात. म्हणून थोडंसं जी त्रुटी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतरची चौथी वस्तू आहे तर ही तिथी जी आहे ही सोमवारी आल्यामुळे शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचामृत किंवा थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. ह्या पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ह्या श्रीहरिविष्णूला आणि भगवान शिव यांना खूपच प्रिय आहे. जेव्हा आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी ह्या 4 वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा लक्ष्मीजी आणि श्रीहरिविष्णूजी आणि भगवान शिवचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होतो. कारण पहा, जे गाईचं दूध आहे तर ते आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य कमी करण्याचं काम करतो आणि थोडंसं गाईचं दूध जेव्हा आपण तुळशीला अर्पण करतो तेव्हा घरामध्ये वादविवाद कमी होतात आणि पती पत्नीमध्ये एकोपा तयार होतो. यासोबतच आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे यात काळ्या तिळाचं तेल असेल तर 2 थेंब टाकावे. त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृ हे तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि काळे तीळ हे पितरांना अत्यंत प्रिय असल्यामुळे म्हणून थोडेसे काळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि या 5 वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना गंगाजल अर्धा चमच टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे.
तर या दिवशी आपण एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही, म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण अशा वस्तू जर टाकल्या तर आपण एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. त्यामुळे पवित्र गंगेसारखं आपलं मन आणि शरीर आणि आत्मा शुद्ध होत असतो. म्हणूनच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. तर गंगाजल आणि गोमूत्र जे आहे हे पवित्र म्हटलं जाते. गंगाजल हे पवित्र नदीचं असते, गंगा नदीचं. आणि जे गंगाजल आहे हे टाकल्याने आपलं मन प्रसन्न होते. आणि जेव्हा आपण गोमूत्र जे आहे हे थोडंसं पाण्यामध्ये घरामध्ये तुळशीच्या काळीने संपूर्ण घरामध्ये या अमावस्येच्या दिवशी आपण शिंपडत असतो, तेव्हा तर घरामध्ये कोणतीही शत्रुपीडा, नकारात्मकता प्रवाह करत नाही. घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात. म्हणूनच आपल्याला आवर्जून ह्या 2 वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि ज्या घरामध्ये आपण शिंपडत आहात तर त्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करता तर तेव्हा आपल्याला हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक थोडंसं कलश जो आहे तर तो पाण्याचा भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ आणि त्यानंतर थोडीशी साखर, कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. आणि हे जल जे आहे तर ते दक्षिण दिशेला उभं राहून आपण जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्या पूर्वजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबावर, मुलावर सदैव तुमचा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या. माझ्याकडून काही चुकले असेल किंवा माझ्याकडून तुमची सेवा कोणती राहिलेली असेल तर ती पूर्ण करून घ्या, असं तुमच्या पूर्वजांना म्हणायचं आहे. त्यांना जो नैवेद्य आवडतो तर तो नैवेद्य आवर्जून या दिवशी ठेवायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांना समर्पित असल्यामुळे ही तिथी काळे तीळ घालून जेव्हा आपण जल अर्पण करतो आणि नैवेद्य ठेवतो तेव्हा घरातील पितृदोष हा शांत होतो. म्हणूनच आपल्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होत असतो. या दिवशी आपल्या देवघरातील देवांना आवर्जून दुधाने, दह्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. कारण देवाला या दिवशी शांत करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच अशा पद्धतीने अभिषेक केला जातो. अभिषेक जेव्हा करता तेव्हा प्रत्येक देवाचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये जवळपास जर श्रीहरी विष्णूचं आणि मारुतीचं मंदिर आहे किंवा महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे या दिवशी. आणि त्यानंतर आपल्याला एक शुद्ध गाईचा किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि एक नारळ सोबत घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती किंवा हनुमानजीच्या मंदिरात आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे नारळ अर्पण करायचं आहे. ह्या दोन्ही वस्तू जेव्हा अमावस्येच्या दिवशी अर्पण करता तेव्हा शत्रुपीडा, नकारात्मकता आपल्यावर याचा परिणाम काहीच होत नाही आणि आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. या सोमवती अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तर अधिक महिन्यातील हा शेवटचा दिवस आहे. जर तुमच्याकडने अजूनही देवीची ओटी भरल्या गेलेली नसेल, मानपान राहिलेला असेल तर आवर्जून या दिवशी कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला 7 कणकेचे दिवे लावायचे आहे. 33 धोंडे आहे तर ते पूर्णाचे अर्पण करून यायचे आहे. देवीला खणा नारळाने पीस किंवा साडी असेल, नऊवारी साडी असेल तर ती अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी राहू द्या आणि माझ्याकडून काही नकळत काही चुका झालेल्या असेल तर मला क्षमायाचना द्यावी. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून 7 दिवे लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. 33 दिवे जे आहेत तर ते दीपदान तुम्ही कुलदेवतेच्या मंदिरामध्ये करू शकता. कणकेचे दिवे लावू शकता किंवा साधी पंथी लावली तरीही चालेल. दीपदान जे आहे तर ते केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही प्राप्त होते. 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. या अधिक महिन्यामध्ये 33 कोटी देव जे आहे तर ते पृथ्वीवर अवतार घेत असतात. म्हणूनच त्यांचा आशीर्वाद जो आहे हा संपूर्ण कुटुंबावर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आवर्जून या दिवशी आपल्या कुलदेवतेचं, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि भगवान शिव यांच्या या महामंत्राचा जप नक्की करायचा आहे. तर महामंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र आहे. तर या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनामध्ये शुद्धता, शांतता टिकून राहते. म्हणून या मंत्राचा जप जो आहे तर या दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये चालू ठेवायचा आहे. हा उपाय नक्की करा. सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. पितृदोष नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची खूपच प्रगती होईल. म्हणून हा उपाय करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता